जय हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। इथे आपण आज संत तुकाराम महाराजांचे अभंग समजून घेणार आहोत आणि त्यातून आपल्याला आयुष्याला दिशा मिळवतो। आज आपण बोलणार आहोत तुकोबांचा हा अभंग खूप खास आहे। यात संत तुकाराम आपल्याला सांगतात की खरं सुख कशात आहे आणि आपण का धावपळ करतो। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली सबस्क्राइबर बटन दाबा, बेल आयकॉन दाबा, म्हणजेच असे सुंदर व्हिडिओ तुम्हाला दरवेळी मिळतील। चला तर सुरुवात करूया। मित्रांनो, संत तुकाराम महाराजांनी आपल्याला हजारो अभंग दिले। प्रत्येक अभंग म्हणजे एक खजिना आहे जो आपल्याला भक्ती शहाणपण शिकवतो। आजचा अभंग खूप गहन आहे। यात तुकोबा सांगतात की आज आपण खऱ्या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे, तर बाकी सगळं निरुपयोगी आहे। चला आधी हा अभंग ऐकूया। सापडला सदी मग बळया पडे बंदी, ऐसी कोणी वाहे वेळ हाती काळाच्या सकळ, दाता मागे दान जायचं कशाला, तुका म्हणे ज्ञान काय सांगो नारायणा। परत ऐकूया। सापडला सदी मग बळया पडे बंदी, ऐसी कोणी वाहे वेळ हाती काळाच्या सकळ, दाता मागे दान जायचं कशाला, तुका म्हणे ज्ञान काय सांगो नारायणा। हा अभंग ऐकून तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढे खूप छान गोष्टी येणार आहेत। चला आता अभंग ओळीने समजून घेऊया। तुकोबा काय सांगतात, त्याचा खरा अर्थ काय हे सोप्या भाषेत पाहू। सापडायला सदी मग बळया पडे बंदी, या ओळीचा अर्थ आहे जर तुम्हाला खरं सुख, खरा सत देव विठ्ठल सापडला तर मग इतर सगळ्या गोष्टी बंधनासारख्या वाटतात। तुकोबा म्हणतात की एकदा तुम्ही विठ्ठलाच्या भक्तीत रमलात तर मग तुम्हाला बाकी कशाचीही गरज पडत नाही। उदाहरण समजून घेऊया। तुम्ही खूप भुकेले आहात आणि तुम्हाला खूप आवडतं जेवण मिळालं, मग तुम्ही दुसरी गोष्टींकडे बघता। तसं विठ्ठलाचे सुख मिळालं की बाकी सगळं निरुपयोगी वाटतं। ऐसे कोणी वाहे वेळ हाती काळाच्या सकळ, असं कोण आहे जो काळाच्या हातात आपला वेळ वाया घालवतो। तुकोबा म्हणतात की वेळ खूप मौल्यवान आहे। आपण सतत धावपळ करतो पण खरं सुख शोधायला वेळ काढत नाहीत। एकदा एक माणूस सतत पैसा कमवण्यात गुंतला होता, पण शेवटी त्याला कळलं त्याचं मन शांत नाही। मग त्याने भक्ती सुरू केली आणि त्याला खरं सुख मिळालं। दाता मागे दान जायचं कशाला, जिथे दाता म्हणजे देव आहे तिथे दान मागायची गरज काय। तुकोबा महाराज सांगतात की विठ्ठला सगळ्यांचा दाता आहे, त्याच्याकडे सगळं आहे, मग आपण इतर गोष्टी का मागतो। जसं लहान मुलाला त्याच्या आईकडून सगळं मिळतं, तसंच विठ्ठल आपल्याला सगळं देतो, फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो। तुका म्हणे ज्ञाना काय सांगो नारायणा, याचा अर्थ तुकोबा म्हणतात मी काय सांगू नारायणा, तुझी महानता मला समजत नाही। ते इतके विनम्र सांगतात की विठ्ठलाचे सुख अनुभवायचे असेल तर मन शुद्ध ठेवा। हा अभंग किती सुंदर आहे नाही का। तुकोबा आपल्याला सांगतात की खरं सुख विठ्ठलात आहे, मग आपण का धावपळ करतो। खाली कमेंट करा तुम्हाला हा अभंग ऐकून काय वाटलं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी पुढे तुम्हाला सांगणार आहोत की हा अभंग आपल्या रोजच्या आयुष्यात कसा वापरता येईल। मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल हा अभंग छान आहे, पण आजच्या काळात त्याचा उपयोग काय, तर ऐका, हा अभंग आजही खूप महत्त्वाचा आहे। आपण सतत काय करतो, फोन स्क्रोल करतो, नवीन गोष्टी विकत घेतो, पण मन शांत आहे का। तुकोबा म्हणतात खरं सुख आत आहे। जर तुम्ही रोज थोडा वेळ भक्तीसाठी, ध्यानासाठी काढला तर तुमचं आयुष्य बदलू शकतं। समजा तुम्ही ऑफिसमधून घरी आलात आणि खूप तणावात आहात, मग 5 मिनिटं डोळे बंद करा, विठ्ठलाचं नाव घ्या आणि अभंग गा, पहा तुमचं मन कसं शांत होतं ते। रोज सकाळी 5 मिनिटं विठ्ठलाचं स्मरण करा, हा अभंग लिहून ठेवा आणि जेव्हा तणाव वाटेल तेव्हा वाचा। तुमच्या कुटुंबासोबत हा अभंग गा, सगळ्यांना आनंद मिळेल। तुम्ही असं काही करता का, खाली कमेंट्समध्ये सांगा। तुम्ही तणाव कमी करण्यासाठी काय करता। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही तुकोबा यांचा हा अभंगाचा संदेश मिळेल। मित्रांनो, आता तुमच्याशी थोडा वेळ बोलूया। हा अभंग ऐकून तुमच्या मनात काय आलं
तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षण होता जेव्हा तुम्हाला खरं सुख मिळालं? खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा, मला वाचायला खूप आवडेल. आणि एक प्रश्न, तुम्ही रोज किती वेळ तुमच्या मनाला शांत करता ठेवण्यासाठीच देता का? काहीच नाही. मग आजपासून सुरू करा हा अभंग, गा आणि विठ्ठलाचं नाव घ्या. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. चला, तुकोबांचा हा संदेश सगळ्यापर्यंत पोहोचूया. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच खाली सबस्क्राईब बटन दाबा. आम्ही तुमच्यासाठी असेच सुंदर अभंग, कथा आणि प्रेरणादायी व्हिडिओ आणत राहू. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजेच नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. खालील कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता अभंग पुढे ऐकायला आवडेल. आम्ही तुमच्यासाठी तो नक्कीच घेऊन येऊ. पांडुरंग हरी, विठ्ठल हरी. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.